आपण तेल टाकायचंय. मी 2 चमचे तेल टाकलंय. कांदा आपल्याला ना असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आहे. तर असा ना व्यवस्थित आपल्याला भाजत राहायचं, त्याला अजून भाजायचं. तर आता ना आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट घालते. आता मी ह्याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट ऍड केली आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला ना लाल तिखट घालायचंय. मी 2 ते 3 चमचे घातले. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये. तर आता मी ह्याच्यामध्ये ना वाटण ऍड केलंय. इथे काजूचे गर बघा सोलून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि इथे आपला आता मसाला जे आहे ना वाटण, ते वाटण छान भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गर घालायचे. यामध्ये मी गर घालते आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि ह्यात आता आपल्याला ना पाणी घालून मीठ घालायचंय, थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि शिजत ठेवायचंय. तर आता मी यामध्ये गरम मसाला घालते. यामध्ये मी गरम मसाला घालते थोडा, 1 चमचा घालते मी गरम मसाला. आणि ना ज्यांना जर हे ओले गर नसतील मिळाले ना, तर तुम्ही जे आपले नॉर्मल काजू असतात ते गरम पाण्यात थोडे भिजत घालायचे 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास पण ठेवू शकता. आणि त्याचे 2 काप करायचे आणि ते तुम्ही भाजीसाठी वापरू शकता. मी मीठ घालते.